धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। ओ आराधना करे, उपासना करे, वो कितना अच्छा भला है। आराधना करे, उपासना करे, वो कितना अच्छा ओ भला है। छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। आराधना में है छुटकारा, आराधना में है चंगाई। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धन्यवाद, 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 धन्यवाद। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। थैंक यू जीसस, थैंक यू जीसस, थैंक यू जीसस। सर्व शक्तिमान देव बाप्पा, सर्व समर्थ पवित्र येशू, राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू देव बाप्पा, आम्ही तुमची स्तुती करतो, तुमच्या नावाला उंचावतो देव बाप्पा। आम्ही तुमचा महिमा, तुमचा गौरव, तुमची स्तुती, तुमची भक्ती, तुमची उपासना, तुमची आराधना करतो आमच्या जिवंत परमेश्वरा। सूर्याच्या उगवतीपासून तर सूर्याच्या मावळतीपर्यंत बाप्पा, खरोखर तुमचं नाव स्तवनीय, पवित्र, पाक आणि महान आहे। आणि तुमच्या समान कोण नाही माझा राजा, कोण नाही माझा राजा। तुमच्या समान खरोखर परमेश्वरा कोण नाही प्रभू। तुमचे विचार, तुमचे संकल्प हे महान आहे माझ्या जिवंत पाडी परमेश्वरा। आणि तुमच्या समान कोण नाही आमच्या जिवंत पाडी परमेश्वरा। राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू देव बाप्पा, अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती, भोरचा तारा, निर्माण करता, उद्धार करता, एलोहिम गॉड आपण देव बाप्पा। प्रभू येशू, आज खरोखर प्रभू आम्ही तुमची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे देव बाप्पा। कारण खरोखर प्रभूजी आम्हाला तुमच्यापासून शिकायला मिळतं बाप्पा, की तुम्ही जसं एक धार्मिक जीवन जगलं प्रभूजी, तुमचं एक जीवन, तुमचं एक लाईफ आम्हासाठी एक कित्ता आणि एक दाखला आहे देव बाप्पा। हो प्रभू येशू, खरोखर आम्हाला प्रत्येकाला तुमच्यासारखं नम्र करा, लीन करा, शून्य करा, रिक्त करा। कारण जसं वचनामा सांगतं याकोबच्या पत्रामध्ये, की धार्मिकाची प्रार्थना काम करण्यास प्रबळ असते। गॉड, तुम्ही स्वतः बोला दे बाप्पा, की धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठेल, पण दुर्जन जर पडला तो जमीन दोस्त होईल। होय दे बाप्पा, तुमच्या प्रत्येक वचनाबद्दल, तुमच्या प्रत्येक वाणीबद्दल, तुमच्या प्रत्येक जे अभिषिक्त दास झाले पवित्र शास्त्रामध्ये, त्या प्रत्येक सेवकांच्या जीवनाबद्दल प्रभू, त्यांची नम्रता, त्यांची लीनता, त्यांचं प्रेम करण्याची पद्धत, सेवा करण्याची पद्धत ही खरोखर बाप्पा ही तुमच्यापासून होती। आणि त्यांना पवित्र आत्मा छान प्रकारे बाप्पा खरोखर आम्ही पाहतो कलिसियामध्ये, मंडळीमध्ये, लोकांमध्ये, प्रांतामध्ये, शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी त्यांना छान पवित्र आत्मा गाईड्स करत होता दे बाप्पा। कारण याचं मुख्य कारण म्हणजे बाप्पा, पेंटिकॉसच्या माडीवर आम्ही पाहिलं की 120 लोक विश्वासणारे एका आत्म्यामध्ये, एका विश्वासामध्ये भुकेले ताणले होऊन त्या सत्याच्या कैवरी आत्म्याची वाट पाहत होते। आणि खरं त्यांनी तो प्राप्त बी केला आपल्या जीवनामध्ये। आणि त्या दिवसापासून हे जे तुमचे शिष्य होते बाप्पा, ते कधी लाईफमध्ये चुकले नाही। आणि यातनं आम्हाला शिकायला मिळतं की पवित्र आत्मा हा आमचा कोचर आहे, पवित्र आत्मा हे आमचं टोकन आहे, पवित्र आत्मा आम्हाला सही गाईड्स करतो। हालेलुया। थँक्यू प्रभू येशू, थँक्यू माय लॉर्ड, तुमच्या पवित्र आत्म्याबद्दल, तुमच्या अभिषेकाबद्दल आणि तुमच्या सामर्थ्याबद्दल धन्यवाद माझ्या राजा। प्रत्येकाला सांभाळा आणि सहाय्य मदत करा। जो काचा संदेश आहे बाप्पा, या संदेशाद्वारे आम्हा सर्वांशी बोला दे बाप्पा। आमच्या आत्मिकानं, आमच्या आत्मिक नेत्र उघडा दे बाप्पा। आमच्या मनचा खतना करा, आमचं अंतःकरण चेंज करा, आमचं दैहिक जीवन दूर करून आत्मिक जीवन
प्रत्येकाला परमेश्वरा द्या प्रभूजी, तोडा मोडा बाप्पा. तुम्ही आमचा कुंभार आहे आणि मातीकडे विचारत ना कुंभारला की मला काय बनवणार, तसं प्रभूशी आज तुम्ही आम्हाला प्रत्येकाला तोडा मोडा घडवा बनवा तुमच्या इच्छेने आणि या मातीच्या भांड्यामध्ये आणि या पात्रामध्ये तुमच्या सामर्थ्याची, बुद्धीची, ज्ञानाची, आत्म्याच्या फळाची प्रभूशू ओतणी करा दे बाप्पा. जशी तुमची इच्छा असेल तसं हे पात्र घडवा दे बाप्पा. येशूच्या नावात मागतो बाप्पा. आमेन आमेन. भावनो प्रेज द लॉर्ड. तुम्हाला शांती असो. शालोम. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज या सकाळच्या सेमेला गॉडने छान दिला प्रियांनो संदेश की धार्मिकाचं जीवन कसं पाहिजे आणि धार्मिक मनुष्य कसा बनतो प्रियांनो. यासाठी सगळ्यात मोठं उदाहरण प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रियांनो. जिवंत प्रभू येशूचं उदाहरण आहे की प्रभू येशू खरोखर एक धार्मिक होते प्रियांनो आणि प्रभूंनी जी बी सेवा केली ती नम्रतामध्ये, लीनतेमध्ये, प्रेम प्रीतीमध्ये सेवा केली प्रियांनो. आणि गॉडने जे बी प्रियांनो कार्य केलं, जिथं लॉर्डने उपदेश दिले, जिथं लॉर्डने चमत्कार केले आणि आम्ही चमत्कार पाहतो. गॉडने विचारलं अनेकांना तुमचा विश्वास आहे का? आहे विश्वास. मग तुम्ही विश्वासाने बरे व्हा. आणि जे शास्त्री परिशी ढोंगी लोक होते त्यांना गॉडने तिथं वचनाने एवढा छान बोध केला की लोक सुद्धा थक्क होऊन गेले की एवढं ज्ञान कसं या 12 वयात प्रभूला. प्रियांनो, तुम्ही विचार करा की 12 वयात प्रभूकडे एवढं ज्ञान होतं वचनाचं, एवढं त्यांना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य होतं, एवढा अभिषेक होता जबरदस्त की प्रभू समोर कोणीही बोलण्यामध्ये थांबत नव्हते प्रियांनो. तो एक आम्हासाठी आयडॉल आहे, एक आम्हाला आदर्श आहे, एक आम्हाला किस्सा आहे की आमचं प्रभूचं जीवन कसं होतं, लॉर्डने जीवन कसं जगलं, लॉर्डने कशा प्रकारे सेवा केली, आज आम्ही काय करत आहोत. कारण वचनामा सांगतं याकूबच्या पत्रामध्ये की धार्मिकाची प्रार्थना काम करण्यास प्रबळ असते. कोण तो धार्मिक आहे प्रियांनो आणि प्रार्थना कशी प्रबल असते. आणि या धार्मिकासाठी आम्ही एलिया संदेष्टाला पाहतो प्रियांनो. वचनामा सांगतं एलिया संदेष्टा आम्हासारखा स्वभावाचा मनुष्य होता. आमच्यासारखा एलिया संदेष्टा प्रियानो होता, आमच्यासारखा स्वभावाचा मनुष्य होता. पण त्यांनी आग्रहाची प्रार्थना केली आणि बायबल सांगतं वचन की 3.5 वर्ष प्रियांनो देवाने आभाळ बंद केलं आणि 3.5 वर्ष बिलकुल पाऊस पडला नाही. आणि पुन्हा एलियाने प्रार्थना केली विश्वासाने, तर पुन्हा एवढा पाऊस पडला, पर्जन्यवृष्टी झाली प्रियांनो आणि संपूर्ण ठिकाणी हिरवगार लँड झाला प्रियांनो. एक आम्हासाठी उदाहरण आहे एलियाचं प्रियांनो. अनेक असे एक्झाम्पल आहे पवित्र शास्त्रामध्ये. आम्ही अब्रामचं बी उदाहरण घेतो की अब्राम खरोखर एक धार्मिक होता म्हणून अब्रामला प्रियांनो ते पद मिळलं सगळ्या जातीचा पिता. का तर प्रभूंनी प्रियांनो अब्रामला विश्वासामध्ये परखलं प्रियांनो. पहिली गोष्ट प्रियांनो, अब्रामाने पहिल्याच वाणीमध्ये आपले माता पिता नातलग जिथं तो राहत होता ते सगळं सोडून प्रियांनो त्यांनी स्वतःचा बी त्याग केला होता देवासाठी, देवाच्या वाणीसाठी. आणि त्यांनी आपलं जीवन लॉर्डला समर्पित आणि अर्पित केलं प्रियांनो. त्यांनी हा विचार नाही केला की आता मी कुठं जाते, मला खायला प्यायला मिळेल का, राहायला मला घर मिळेल का, मला पैसा पाणी मिळेल का, मला कोण सपोर्ट करेल का. अब्रामचा फक्त विश्वास होता देवाच्या वचनावर आणि तो त्या विश्वासाने त्या वाणी ऐकून तो निघाला प्रियांनो. आज विचार करा, अब्रामने फक्त प्रियांनो देवाची वाणी ऐकून आपलं जीवन समर्पित आणि अर्पित करून प्रियांनो तो फक्त चालत होता देवाच्या सानिध्यामध्ये. अनेक अनुभव अब्रामाला आले जीवनामध्ये, चढ उतार, प्लस मायनस, दुःख यातना. त्याला सुद्धा गॉडनी परखलं प्रियांनो, त्याला गॉडनी सर्व समर्थाने परखले प्रियांनो प्रत्येक ठिकाणी. परंतु प्रियांनो वचनामा सांगते प्रियांनो अब्राम हा खरोखर विश्वासाने चालला प्रियांनो. त्याने विश्वासाने आपलं जीवन गॉडला समर्पित आणि अर्पित केलं प्रियांनो. तसं प्रियांनो तुमचं आमचं जीवन पाहिजे की आम्ही सुद्धा प्रियांनो देव एकदा बोलतो आमच्याशी, आम्ही त्या वाणीवर विश्वास ठेवला पाहिजे, आम्ही देवाच्या वचनावर विश्वास ठेवला पाहिजे आणि वचनाप्रमाणे प्रियांनो आमचं जीवन पाहिजे. आम्हाला असं वाटतं फार कठीण आहे, कसं होईल काय होईल प्रियांनो, परंतु देवाचं वचन प्रियांनो कधी रद्द होत नाही. देव जे बोलला तो बोलला, दॅट्स द लॉर्ड. प्रियांनो देवाचं वचन हे परिपक्व आणि परिपाक आहे आणि हेच वचन प्रियांनो न्यायाच्या टायमाला आम्हा सर्वांचा, तुमचा, आमचा, प्रत्येक सेवकांचा, प्रत्येक रेवडणचा, प्रत्येक बिशपचा, फादरचा, कुठलाही मनुष्य असू, देवाचं वचन तुमचा आमचा न्याय करणारे.
यासाठी प्रियांनो आणि भाऊ बहिणींनो आणि प्रत्येक सेवकांनो, तुम्ही देवाच्या वचनाला घाबरा. कारण काय होतं प्रियांनो, वचनामध्ये सांगतं की आत्मिक आणि देहिक. देहिक मनुष्य हा देहाने चालतो आणि आत्मिक मनुष्य आत्मेने चालतो. दोन टाईपचे लोक असतात. आम्ही विनाकारण दोष काढतो, हा तसा आहे, हा तसा आहे, तो तसा आहे, तो सुधरत नाही. पण आम्ही हे परखतो का? हे दान आहे का आम्हाला आत्मे ओळखायचं की तो कुठल्या आत्मेने चालतोय, तो कुठल्या आत्मेने सेवा करते, त्याला कुठला आत्मा चालवतो, भ्रांतीचा आत्मा आहे का, डिमन स्पिरिट आहे का, सैतानी आत्मा आहे का, पवित्र आत्मा आहे. ज्यांना पवित्र आत्मा चालवतो, ज्यांना सही अभिषेक आहे, ते बरोबर वचनाप्रमाणेच चालतात. ते कुणाचा दोष काढत नाही, कुणाला नावं ठेवत नाही, खडूसारखं वागत नाही, टोमणे टचके मारत नाही. ते फक्त देवाचं उदाहरण देतात, वचनामधनं एक्झाम्पल देतात, एकमेकावर प्रीती करतात, एकमेकाला क्षमा करतात. आज आम्ही पाहतो या दिवसामध्ये, या शेवटच्या काळात जगत असताना की प्रीती थंडावली आहे प्रियानो. मत्ते 24 प्रमाणे प्रीती थंडावली आहे. कुठं प्रेम नाही आसपास. कुठलंही कुटुंब घ्या, चर्च घ्या, मंडळी घ्या, ख्रिस्ती कुटुंब घ्या, धार्मिक कुटुंब घ्या, कुठला पाळक घ्या, एल्डर घ्या, डिकन घ्या, युथ घ्या, क्वायर घ्या, बिलकुल प्रीती राहिलीच नाही प्रियांनो. ह्याचं काय कारण आहे प्रियांनो? ह्याचं एकच कारण आहे की मी देहाने चालत आहोत. देहाचं चिंतन हे मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन हे सार्वकालिक जीवन आहे. मला ठाऊक आहे तुम्ही प्रत्येकजण हा संदेश ऐकतात आणि गॉड तुमची स्पष्टरित्या बोलते प्रियांनो की तुम्ही देहाने चालू नका प्रियांनो. देहाने काय लाभ होत नाही. कारण देहाचं चिंतन हे शेवटी मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन हे सार्वकालिक जीवन आहे. जर तुम्हाला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर तुम्हाला प्रियांनो पवित्र आत्म्याच्या द्वारे चालणं फार गरजेचं आहे. आणि ज्याला पवित्र आत्मा असतो तो व्यक्ती नम्र असतो, लीन असतो, शून्य असतो, रिक्त असतो. तो अनेकांना म्हणतो हे पाप करू नका, तो अनेकांना सत्यबोधच करेल. जसं प्रभू येशूने सेवा केली, मार्टिन लुथर, जॉन वेस्ली, डी.एल. मोडी, ऑरल रॉबर्ट, W.M.B., चार्ल्स फिनी, अनेक दास होऊन गेले, 12 प्रेषित संदेष्टे यांनी पवित्र आत्म्याच्या द्वारे अनेक मंडळीला, अनेक कलिसियाला त्यांनी बोधच केला सही आत्म्यामध्ये. ज्यांना सही अभिषेक लॉर्डनी केलंय, सही ऑर्डिनेशन झालं देवापासून, सही त्यांना पवित्र आत्मा चालवते, तर त्यांच्यात रोज सहीच काम होईल. पण त्यांना अनेक लोक घृणा करतील, त्यांच्याशी अनेक लोक नफरत करतील, त्यांना अनेक लोक नावं ठेवतील. का? ते सत्य लोकांना सांगते योन 8:32 प्रमाणे की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनातनं मुक्त करेल. हे उत्पत्तीपासून आहे प्रियांनो, हे आज नाही आहे. उत्पत्तीपासून जो खरा व्यक्ती असतो त्या खऱ्या व्यक्तीला सगळ्यांपासून त्रास असतो. त्या खऱ्या व्यक्तीला अनेक लोक नावं ठेवतात. जो खरा सेवक आहे, सत्यवादी सेवक आहे, ज्याने वचनासाठी आपलं समर्पण आपण केले, त्याला अनेक लोक, त्या खऱ्या धार्मिकाला अनेक लोक नावं ठेवतात. का? तर अनेक लोक देहाने चालतात. आणि ज्यांना पवित्र आत्मा आहे, आत्मिक मनुष्य फक्त आत्मिक व्यक्तीला ओळखतो, त्याला शारीरिक मनुष्य ओळखू शकत नाही कधी पण. जो आत्मिक आहे त्याला आत्मिक मनुष्यच ओळखू शकतो प्रियांनो. मग देहाने काय लाभ नाही माझ्या भाऊ बहिणींनो. म्हणून आज आम्ही आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे, आमचे विचार बदलले पाहिजे, आमचं नेचर आम्ही बदली केलं पाहिजे, आमचे विचार आम्ही बदली केले पाहिजे, आमची कबुली आम्ही बदली केली पाहिजे, आमचं राहणं, वागणं, उठणं, बसणं बदली केले पाहिजे प्रियांनो. का? तर परमेश्वर आज आम्हाला बघत आहे. योग 34:21 प्रमाणे वचनामा सांगतं, योग 34:21 मध्ये, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते आणि तो प्रत्येकाचं पाऊल पाहत आहे. प्रियांनो असे किती उदाहरणे पवित्र शास्त्रामध्ये. जसं आम्ही पाहतो प्रियांनो कैन आणि हाबेल. लॉर्डनी प्रियांनो हाबेलचं अर्पण स्वीकारलं पण कैनचं ना स्वीकारलं. का? कैन दुष्टाचा होता प्रियांनो आणि लॉर्डनी हाबेलचं अर्पण स्वीकारलं. इस्माईल आणि इसाक. आज विचार करा प्रियांनो, इसाक हा वचनरूपी संतान होता आणि लॉर्डने इस्माईलला दूर केलं. याकोब आणि एसाव. याकोब प्रियांनो देवाची निवड होती, एसाव नव्हता प्रियांनो. वचनामध्ये सांगतो रोमकराच्या पत्रामध्ये, प्रभूंनी एसावचा द्वेष केला आणि याकोबावर प्रीती केली. आईच्या गर्भातच निवड असते प्रियांनो. मला ह्याने निवडलं, मला त्याने निवडलं, मला ह्याने अभिषेक केला, हे ठीक आहे, परंतु वचनामध्ये सांगतं की आईच्या गर्भातच आमची निवड असते प्रियांनो. वचनामध्ये सांगतं की रिबेका गर्भवती होती आणि मुलांनी कुठले वाईट कामं पाहिले पण नव्हते, जन्म पण झाला नव्हता, पण देवाचा संकल्प आईच्या गर्भातच असतो. रिबेकाच्या गर्भात जुळे होते, 2 राष्ट्र होते, एसाव आणि याकोब.
पण याकोबसाठी प्रियांनो देवाची योजना होती. जसं आम्ही जोसेफचं जीवन पाहतो, जोसेफसाठी प्रभूची योग्य योजना होती. पण जोसेफचे भाऊ लोक जोसेफचा द्वेष करत होते, जोसेफला नावं ठेवत होते, जोसेफला ते एक नफरत डोळ्यांनी पाहत होते. आणि आज बी तेच चालले प्रियांनो. जो जोसेफच्या आत्मेने चालतो, याकोबच्या आत्मेने चालतो, अब्रामच्या आत्मेने चालतो, विश्वासाने चालतो, विश्वासाने खरीखुरी सेवा करतो, विश्वासाने लोकांना सत्य वचन टाकतो प्रियांनो आणि सांगतो, त्याला अनेक लोक म्हणजे दैहिक लोकच नावं ठेवतात, द्वेष करतात, द्वेष नजरने बघतात. त्यांना फार ज्ञान आहे, मला ज्ञान नाही का, ते प्रिचिंग करतात, ते मी प्रिचिंग करू शकत नाही का, त्यांना चालवतात. हो, परमेश्वर प्रत्येकाला चालवतो. परंतु प्रियांनो, पवित्र आत्म्याने तुमच्यामध्ये आत्म्याची फळं पण दिली पाहिजे. आज आत्म्याची फळं आमच्यात आहे का? प्रेम, प्रीती, लीनता, नम्रता, चांगुलपणा, विश्वास, इंद्रिय दमन, आत्म्याचे 9 फळं आमच्यात आहे का? जसं आम्ही एक कमांडर पाहतो, एक आर्मीतला मनुष्य पाहतो, त्याला युद्धाला जायचं असेल, तो असंच जातो का? तो पूर्ण तयारी करतो, बेस्ट तो बॉडी मजबूत करतो, मस्क्युलर बनतो, रोज तो व्यायाम करतो, मजबूत स्वतःला बनवतो, घडवतो आणि मग तो युद्धाला जातो. तसं प्रियांनो देवाचं काम पण तसं आहे, सेवा पण तशी आहे प्रियांनो. देवाची सेवा कोणी बी करू शकत नाही, हे कुणाचं बी काम नाही आहे. प्रभूने ज्याला निवडले, ज्याला प्रभूंनी अभिषेक केला आहे, ज्यांना गॉडने त्या कामासाठी नियुक्त केले, बोलवले, त्यांच्या थ्रूच ते देवाचं काम आहे प्रियांनो. हे दैहिक मनुष्याचं काम नाही आहे. नाही तर मग पाहतो पवित्र शास्त्रामध्ये की लॉर्डने मग कैनचं अर्पण का नाही स्वीकारलं? लॉर्डने हबेलचं अर्पण स्वीकारलं का? तर हबेल देवापासून होता. गॉडनी इसाकाला ब्लेसिंग दिला, इश्माईलला दूर केलं आपल्यापासून. लॉर्डनी याकोबला ब्लेसिंग दिले, एसावचा द्वेष केला. 1 in a million. जसं आम्ही पाहतो इस्रायल लोक 430 वर्षानंतर मिस्रातनं निघले, परंतु आम्ही पाहतो की त्यासाठी लॉर्डने किती चमत्कार केले, किती मिरॅकल्स केले. लॉर्डने किती छान छान उत्तम प्रकारे स्वर्गीय मन्ना पुरवला. व त्यांचे कपडे झिजले नाही, पायातल्या चपल्या झिजल्या नाही. त्यांना शत्रूपासून, व्यक्तीपासून, शक्तीपासून, रोगापासून, आजारापासून गॉडने त्यांना प्रियांनो 40 वर्ष सांभाळलं त्या जंगलच्या सफरमध्ये. प्रवास स्वतः फक्त 11 दिवसाचा, 40 वर्ष त्यांना गॉडने प्रियांनो रानावनात भटकवलं का? ते नम्र आणि लीन होण्यासाठी, त्यांच्यातला स्वभाव मारण्यासाठी, त्यांच्यातला मिसळ स्वभाव, दैहिक स्वभाव मारण्यासाठी 40 वर्ष म्हणजे 1 पिढीपर्यंत प्रभूंनी त्या लोकांना त्या जंगलच्या सफरमध्ये, जंगलच्या प्रवासामध्ये रिकामं करण्याचा प्रयत्न केला. तरी पण ते लोक रिकामे झाले नाही प्रियांनो. त्यांचा कठीणपणा, त्यांचा हट्टीपणा, त्यांचा दैहिक स्वभावामुळे प्रियांनो त्या निर्माणकर्त्यापासून एका दिवशी 20 लाख लोक जळून मेले. एका दिवसात देवाला सुद्धा प्रियांनो त्या लोकांचा संताप आला. आणि वचनात सांगतं की मनुष्याला बनवून देवाला सुद्धा पश्चाताप झाला की मी मनुष्याला कशा प्रकारे बनवले, आज मनुष्य काय करतोय. देवाच्या योजना काय होत्या आणि आज मनुष्य काय करतोय प्रियांनो. मनुष्य आज अनेक कल्पनाच्या मागे लागलाय. मनुष्य आपल्या देहाने चालते, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वभावाने चालते. पण प्रियांनो आम्ही आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे. आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही धार्मिक आहोत, नीतिमान आहोत, प्रार्थनेत आहोत प्रियांनो, तर जगासारखं आमचं जीवन नाही पाहिजे. गॉडने स्पष्ट सांगितले वचनामध्ये, जो जगाशी मैत्री करतो तो देवाचा वैरी बनला आहे. आणि जो देवाशी मैत्री करतो तो जगाचा वैरी बनला आहे. मग आम्ही काय निवडलं पाहिजे प्रियांनो? आम्ही देवाला निवडलं पाहिजे का? तर देव सर्व समर्थ आहे, सर्व व्यापी आहे. आणि देव प्रियांनो सार्वकालिक आहे, जग तर क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. म्हणून मोजेस म्हणतो की फारोच्या कन्येसंगती सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांसंगती दुःख भोगणं मोजेसनी पसंत केलं. पुन्हा एकदा ऐका, मोजेसनी काय केलं आपल्या जीवनामध्ये? फारोच्या कन्येसंगती सुख भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांसंगती दुःख भोगणं मोजेसनी पसंत केलं. कारण मोजेस त्या टायमाला मॅशवर्ड झालं त्या प्रियांनो. मोजेसला माहीत होतं
की आमचा परमेश्वर हा पहाडी परमेश्वर आहे, वाचवणारा परमेश्वर आहे, जिवंत परमेश्वर आहे, अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती, भोरचा तारा, निर्माण करता, यावे इरे, यव्वा निसी, यव्वा शालोम, सर्व समर्थ अद्भुत मंत्री असा परमेश्वर आहे. मैं जो हूँ तो आय एम गॉड आहे. हे मोजेसला माहीत होतं प्रियांनो. आणि मोजेसने गॉडला पाहिलं होतं. मोजेसने गॉडचे वाणी ऐकली होती. मोजेसने प्रभूची उपस्थिती पाहिली होती. मोजेसने पिलर ऑफ फायर पाहिलं होतं. मोजेसने मेघस्तंभ पाहिला होता, अग्निस्तंभ पाहिलं होतं, शेकने ग्लोरी पाहिलं होतं, लॉर्डचे फरिस्ते पाहिले होते आणि प्रभूची काम करण्याची पद्धत देखील पाहिली होती. प्रियांनो, मोजेससुद्धा धार्मिक आहे. प्रियांनो, तुम्हाला असे किती उदाहरण देऊ प्रियांनो, असे भरपूर उदाहरणे प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये. पण प्रियांनो, प्रभू तुम्हाला सांगते या पवित्र आत्म्याच्या वाणीच्याद्वारे की आज खरोखर आम्ही आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे. कित्येक वेळा प्रियांनो देवाचं वचन येतं, आम्ही आमीन बी म्हणत नाही. म्हणजे आम्ही एवढे भरलेले आहोत, आज आम्हाला रिकामं व्हावं लागेल. जोपर्यंत तुम्ही रिकामं होत नाही तोपर्यंत तुम्हाला देवाचं वचन कळणार नाही प्रियांनो. आज प्रत्येक लोक भरलेले आहे स्वतःच्या विचारांनी, स्वतःचे शिक्षण. परंतु तुम्ही ज्ञान घ्या, इतरांचं बी ज्ञान घ्या, कारण ते बी देवाचे सेवक आहे, ते बी सेवा करते आणि त्यांच्या थ्रू प्रभू तुम्हाला ज्ञान देते. प्रियांनो, ज्ञान हे कधी खतम होत नाही, ज्ञान कधी मिटत नाही. ज्ञान घेतल्याने ज्ञान वाढतं कधी पण. म्हणून जावा शलोमोन राजाकडं आणि विचार शलोमोन राजाला की त्यांनी काय मागितलं प्रभूला. शलोमोन राजाकडे भरपूर होतं प्रियांनो. दाऊदची बापाची राजगद्दी होती, मोठमोठे त्याकडे पण यरुशलेमचं मंदिर होतं, सैन्य होतं, पैसा होता, सगळी दुनिया होती त्या शलोमोनाच्या हातामध्ये. पण शलोमोन राजा लहानपणी काय मागतो प्रभूला, प्रभू मला एक चांगली बुद्धी द्या, मला एक चांगले ज्ञान द्या, मला प्रभू स्वर्गीय बुद्धी द्या, जेणेकरून लोकांचं मी योग्य न्याय इंसाफ करेल. मी कोणाला अन्याय करणार प्रभू, लोकांना जजमेंट करताना, लोकांना ज्ञान देताना, राजगद्दी समजत असताना शलोमोन राजांनी लहानपणी प्रभूला काय मागितलं, ज्ञान मागितले. प्रियांनो, ज्ञान मागितलं, बुद्धी मागितली. त्यांनी का राजे मागितले, घोडे मागितले, राणी मागितल्या, उपपत्नी मागितल्या? नाही, त्यांनी प्रभूला ज्ञान मागितले. प्रियांनो, आज खरोखर प्रियांनो आम्ही सुद्धा प्रभूला ज्ञान मागितलं पाहिजे. कारण याकोबच्या पत्राच्या मला सांगतं प्रियांनो, देव आम्हाला ज्ञान देतो. जे ज्ञानाने उणे त्यांनी प्रभू येशूला देवाला ज्ञान मागावं आणि देव संशय न धरता तो आम्हाला ज्ञान देतो. प्रियांनो, ज्ञान नसेल तर आम्ही कशी सेवा करेल. संत पौल सांगतात की मी आत्म्याने प्रार्थना करतो आणि बुद्धीने प्रार्थना करतो. मी आत्म्याने संदेश देतो आणि बुद्धीने संदेश देतो. मी आत्म्याने प्रार्थना करतो आणि बुद्धीने प्रार्थना करतो. प्रियांनो, संत पौलकडे दोन गोष्टी होत्या, पवित्र आत्मेचं सामर्थ्य, स्वतःचं माइंड आणि स्वतःची बुद्धी. ह्याचा वापर केला संत पौलनी. म्हणून प्रभूंनी संत पौलच्याद्वारे 14 मंडळ स्थापन केल्या. त्या मंडळामध्ये वडील वर्ग स्थापन केले, सेवक वर्ग स्थापन केले, सीओ चर्च ऑर्डर निर्माण केली. प्रियांनो, प्रभूंनी संत पौलच्याद्वारे की चर्च कसं पाहिजे, कलिसिया कशी पाहिजे, मंडळी कशी पाहिजे, सेवक कसा पाहिजे, वडील कसा पाहिजे, पत्नी कशी पाहिजे, मुलं कसे पाहिजे, धार्मिक लोक कसे पाहिजे. प्रियांनो, याचा कित्ता, याचा दाखला, याचा आदर्श, याचा आयडोल हा आमच्यासाठी आहे. प्रियांनो, आमच्यासाठी येतो आणि आम्ही तो घेतला पाहिजे, म्हणून चिंतन केला पाहिजे आणि आम्ही ते आत्मसातसुद्धा केला पाहिजे. प्रियांनो, आम्ही नुसता बायबल वाचतो, ह्याचा संदेश ऐकतो, त्याचा संदेश ऐकतो, हे वाचतो ते वाचतो, पण आज मी देवाला बुद्धी मागतो का. माझा अनेक सेवकांना सांगणे, अनेक लोकांना पवित्र आत्मा सांगते या समयला की प्रियांनो, वाईट वाटून घेऊ नका, पण सत्य कडू आहे. पण कडूच औषध माणसाला बरं करतं कधी पण. म्हणून प्रियांनो, ज्या लोकांकडनं ज्ञान मिळते, ज्यांच्याकडनं तुम्हाला संदेश मिळतो, ज्यांच्याकडनं तुम्हाला देव ब्लेसिंग देते, प्रियांनो, तुम्ही अशांचा नेहमी प्रियांनो मान सन्मान करा, रिस्पेक्ट करा. असं समजू नका की तो वाहिनी लहान आहे, मी वाहिनी मोठा आहे, तो आत्ता आला आणि मी कवा चालू, असं स्पर्धा करू नका प्रियांनो. कारण प्रभूंनी एक बरंच उदाहरण छान दिले की काही लोक सकाळपासून शेताला कामाला जात होते आणि एक व्यक्ती संध्याकाळी आला, तरी प्रभूंनी त्या प्रत्येकाला सारखाच मोबदला दिला. गॉडने असं केलं का, हे लोक सकाळपासून कष्ट करत आहे, ह्यांना वेगळा मोबदला द्या, आणि हा व्यक्ती संध्याकाळी उशिरा आलेला आहे, ह्याला वेगळा द्या. प्रियांनो, देव कधी पक्षपात करत नाही. पक्षपात आम्ही करतो. हे बदललं पाहिजे प्रियांनो. आम्ही आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे, आम्ही आमचे विचार बदली केले पाहिजे, आमचा घाणेरडा स्वभाव चेंज केला पाहिजे. प्रियांनो, देव अशांची प्रार्थना कधी ऐकत नाही जे देहाने चालतात, एकमेकाचा द्वेष करतात, एकमेकाला तुच्छ लेखतात,
एकमेकाला कमी समजतात. हा मोठा का तो मोठा, हा असा तसा. प्रियांनो, देवाने कधी नाही केलं. आणि आम्ही त्या देवाची सेवा करतो ज्या प्रभूंनी अख्ख्या जगावर प्रीती केली. योहान 3:16 वचन पाठ आहे प्रत्येकाचं. आम्ही वचन सांगतो परंतु कृती करतो का? वचनामध्ये सांगतं, विश्वास विना कृती मेलेली. जर आमचा विश्वास आहे, जर आम्ही कृती करत नाही तर आम्ही आरशात फक्त चेहरा बघतो, निघून जातो. आरसा पाहिल्यासारखं. प्रियांनो, आम्ही कृती केली पाहिजे. आज विचार करा प्रियांनो, प्रभूंनी जुन्या करात 10 आज्ञा दिल्या आणि नव्या करात गॉडने 2 आज्ञा दिल्या. आम्ही त्या पाळतो का? आज प्रियांनो, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. कित्येक वेळा प्रियांनो आम्ही नुसतं वचन पाठ करतो, पेपर वाचल्या समान. इंडियन एक्सप्रेस तो एखादा पेपर प्रभास सकाळ सकाळ पटा 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 वाचून मोकळं होतं. पास्टर, अख्खं बायबल वाचून झालं माझं, बायबल तोंडपाठ आहे. पण कृती कुठे आहे? आत्म्याची फळं कुठे? नम्रता कुठे? रिस्पेक्ट कुठे? फार मोठा ग्रुप आहे, फार मोठा चर्च आहे, फार मोठी कलिशा, नुसते आम्ही स्पर्धा करतो. प्रियांनो, असं करू नका. प्रियांनो, असं करू नका. कारण देव म्हणतो, मी सर्वांसंगती प्रेमाने राहा, प्रेम प्रीती करा, आपल्या दुश्मनलाही क्षमा करा. प्रभू श्री कृष्ण समोर काय केलं? वैऱ्यांना क्षमा केली. हे बाप्पा, यांना क्षमा करा, यांना समजत नाही, हे लोकांशी का करते. आम्ही क्षमा करतो का? आम्ही प्रभूची प्रार्थना करतो, शेवटी प्रभूची प्रार्थना पाटे, पण आम्ही क्षमा करतो का एकमेकांना? नाही करत. प्रियांनो, का? देहामुळं आमचं शरीर सेवेसाठी अडकळण ठरत आहे. संत पौलमा सांगतात की आमचं नाशवंत शरीर, अमंगळ कृत्याचं शरीर सेवेसाठी अडकळण ठरत आहे. प्रियांनो, संत पौलला प्रियांनो सहितने शिक्षण दिलं. प्रियांनो, प्रत्येक मंडळीला. करिंथची मंडळी होती, इपिस्कराची मंडळी होती, थेसलेची मंडळी होती. प्रियांनो, प्रत्येक मंडळीला, प्रत्येक चर्चला प्रियांनो संत पौलने छान दाखले दिले, छान एक्झाम्पल दिले, छान उदाहरण दिले की कशा प्रकारे आम्ही चाललो पाहिजे. हा प्रियांनो, आधी बाप्पा तुम्हाला सांगते प्रियांनो, देहाचं चिंतन हे मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन सार्वकालिक जीवन आहे. प्रियांनो, वेळ वाया जाऊन नका देऊ. प्रियांनो, या संदेशाद्वारे तुम्हाला परमेश्वर सांगते की पश्चाताप करा. प्रियांनो, ही देवाची वाणी आहे. ही वाणी नाही आहे पास्टर राहुल मानेंची. ही वाणी प्रियांनो पवित्र शास्त्रानुसार पवित्र आत्म्याची वाणी आहे, जिवंत प्रभूची वाणी आहे, सर्व समर्थची वाणी आहे, परमेश्वरची वाणी आहे, तुमच्यासाठी आहे आणि माझ्यासाठी आहे. प्रियांनो, आज आम्हाला खरोखर प्रियांनो बदलायची गरज आहे. बहुत वर्ष आम्ही लॉर्डमध्ये, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, पिढ्यानपिढ्या आम्ही ख्रिस्तात. प्रियांनो, पण आमच्यात बदल आहे का? आमच्यात परिवर्तन आहे का? प्रियांनो, ह्याच्यावर तुम्ही विचार करा आणि पश्चाताप करा. प्रियांनो, देव न्यायी आहे. प्रियांनो, देव न्यायी आहे. देवाने कृपा केली, पण आता हा प्रियांनो न्यायाचा समय चालू आहे. तो तुम्हाला आता प्रियांनो ग्रेसचा काळ संपलेला आहे, आता न्यायाचा समय चालू आहे. प्रियांनो, मग आम्ही काय गॉडला हिशोब देणार? आम्ही न्यायाच्या टायमाला काय प्रभूला सांगणार? वरतून शूटिंग चालू आहे, वरतून परमेश्वर सगळं बघत आहे. योग 34:21 वचनामा सांगतं, कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते आणि तो प्रत्येकाचं पाऊल पाहत असतो. प्रियांनो, देव प्रत्येकाला बघते. आज आम्ही काय करत आहोत? हो प्रियांनो, आज प्रीती थंडावली आहे. प्रियांनो, कुठं प्रेम प्रीती नाही, कुटुंबामध्ये प्रेम प्रीती नाही, मंडळीत प्रेम प्रीती नाही, पाळकात प्रेम प्रीती नाही, कुठंच प्रेम प्रीती नाही आहे. फक्त एकमेकांच्या स्पर्धा चालू आहे. तू बडा क्या मैं बडा, तू मोठा आहे मोठा. प्रियांनो, देव मोठा आहे, आम्ही मोठे नाही. प्रियांनो, आम्ही कोण आहे? आम्ही पापी आहे, जन्माचे पातकी आहे. आम्ही जन्माचे पापी आहोत. प्रियांनो, परमेश्वर मोठा आहे. प्रियांनो, मी माझ्या लाईफमध्ये एकच शिकलो प्रियांनो, की प्रभूंनी ज्यांना अभिषेक केला आहे, गॉडने ज्यांना सेवेसाठी बोलवले, ज्यांना सेवेचं पाचरणे, त्यांच्या थ्रू प्रियांनो प्रभू आपली सेवा करून घेतो आणि ती सेवा कुठली व्यक्ती शक्ती बंद करू शकत नाही. ते देवाचं काम आहे आणि देवाचं काम कोण बंद पडेल? देव म्हणतो, मी ईर्ष्यावान देव, भस्म करणार अग्नी, कोण आगीशी खेळेल? कोण अग्नीशी खेळेल? जाळून टाकल तो परमेश्वर. गॉड इज द पिलर ऑफ फायर. परमेश्वर हा अग्निस्तंभ आहे. प्रियांनो, कोण आगीशी खेळेल? प्रियांनो, कुणी आगीशी खेळू शकत नाही, कारण देव स्वतः अग्नी आहे. प्रियांनो, देव स्वतः अग्नीच्या ज्वाला आहे. देवाने प्रत्येक सेवेला अग्नी का पाठवलं? कारण तो आगीच्याद्वारे उत्तर देणारा परमेश्वर आहे. तो अग्नीद्वारे भेटणारा परमेश्वर आहे. तो अग्नीच्याद्वारे जजमेंट करणारा परमेश्वर आहे. प्रियांनो, यासाठी प्रियांनो वचन सांगतं, याच तो आस्था बाळगा आणि देवाचं भय धरा. प्रियांनो,
आजची वाणी प्रत्येकासाठी, ही वाणी माझ्यासाठी पण आहे, ही तुमच्यासाठी पण आहे आणि प्रत्येक सेवकासाठी आहे प्रियांनो. आज आम्हाला एक संधी आहे प्रियांनो, या लॉकडाऊनच्या दिवसामध्ये की आम्ही मनापासून पश्चाताप केला पाहिजे. प्रत्येक कुटुंबने पश्चाताप केला पाहिजे प्रियांनो. पश्चातापी अंतःकरणाच्या द्वारे तुमचा स्वर्गामध्ये प्रवेश होईल. जसं लॉर्डने एक्झाम्पल दिलं, 2 व्यक्ती प्रार्थना करतो. एक व्यक्ती म्हणतो, प्रभू मी दानदशावून देतो, मी शब्बात पाळतो, मी नियम पाळतो, मी हे करतो ते करतो. आणि दुसरा व्यक्ती पापी, त्याने चेहरा खालीच झाकलाय. तो म्हणतो मी पापी आहे, पातकी आहे, घाणेरडा आहे. देव कोणाची प्रार्थना ऐकेल? देव त्या पाप्याची प्रार्थना ऐकेल. प्रियांनो, आम्ही देवासमोर आम्ही काय केलं काय नाही हे गॉडला ठाऊक नाही का? देव जर म्हणतो तू उजव्याने करतो, डाव्याला कळून नको देऊ, तर गॉडला ठाऊक आहे प्रियांनो आम्ही गॉडसाठी काय काय केलं काय काय करत आहोत. सांगण्याची गरज नाही आहे, अनाऊन्समेंट करण्याची गरज नाही आहे किंवा टाकायची गरज नाही फेसबुकला आम्ही हे केलं ते केलं. आमचा परमेश्वर बघत आहे ना की तुम्ही काय करत आहात, तुम्ही कशा प्रकारे करत आहात. हो प्रियानो, तुम्ही जे बी करता ते प्रभूसाठी करा आणि गुप्त करा, म्हणजे गुप्तवासी परमेश्वर तुम्हाला गुप्त प्रतिफळ देईल. किती वेळा असं वाटतं की आमची नावं घ्यावीत. प्रियांनो, देवाचं नाव आलं पाहिजे सर्वप्रथम. आपण कोण आहे? जॉन द बॅप्टिस्टकडे जाऊन शिका. जॉन द बॅप्टिस्ट म्हणतो ओ बढ़ता जाए और मैं घटता जाऊ. तरी प्रियांनो, देवसुद्धा आपल्या सेवकाचा मान सन्मान करतो. प्रियांनो, देवसुद्धा आपल्या सेवकाचा रिस्पेक्ट करतो. म्हणून गॉडने सांगितले एशिया 44:26 मध्ये, मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा परमेश्वर आहे. नीट आहे का? पुन्हा एकदा गॉड काय म्हणतो? मी आपल्या सेवकाचा शब्द खरा करणारा परमेश्वर आहे. कोण प्रभूचा सेवक? जो प्रभूसारखं वागतो, प्रभूसारखं जीवन जगतो, प्रभूसारखं एकमेकांना समजून घेतो, नम्र बनतो, लीन बनतो, कोणाची निंदा करत नाही, नालस्ती करत नाही, द्वेष करत नाही. तो फक्त शांत राहतो, फक्त तो शांत राहतो आणि फक्त तो शांत राहतो. प्रियांनो, एक उदाहरण आमच्या समोर. जेव्हा मोजेस गेला फारोकडं आणि मोजेस म्हणतो हे फारो तू माझ्या लोकांना सोड, देवाच्या लोकांना. तर फारो म्हणतो कोण तू, कोण तुझा गॉड? मी ओळखत नाही अजिबात. आणि जेव्हा मोजेसनी प्रार्थनापूर्वक काठी पिकली समोर, त्या काठीचा साप बनला. ते मोजेस म्हणतो अरे काय तू काठी टाकली बोले, जॅम रेस तुम्ही या. त्यांनी मी 2 काठी टाकले, त्यांचे बी साप बनले. पण पुढं काय झालं? मोजेस शांत होता तरी पण प्रियांनो, आणि शेवटी मोजेसच्या म्हणजे देवाच्या सापांनी दोन्ही साप घेऊन टाकले फारोचे. तसं प्रियांनो, तुम्ही शांत राहा, देव बरोबर काम करतो. तुम्ही शांत राहा, देवाचं काम देवाला करू द्या. तुम्ही शांत राहा आपल्या जीवनामध्ये, देव अद्भुत काम करतो. पण तुम्ही गडबड केली, आपलंच चालवलं, आपले विचार धारण केले, आपला स्वभाव प्रकट केला, तर देव कधी काम करत नाही. प्रियांनो, लक्षात ठेवा प्रियांनो, देवाची पद्धत फार वेगळी असते प्रियांनो काम करण्याची. कारण हे राज्य प्रभूचे, हे वैभव प्रभूचे, सामर्थ्य प्रभूचे. प्रियांनो, देव प्रियांनो छान प्रकारे आपल्या सेवकाच्या द्वारे, संदेष्टाच्या द्वारे, नबीच्या द्वारे छान आम्हाला शिकवतो. प्रियांनो, आम्हाला शिकण्याची गरज आहे. प्रियांनो, आज आम्हाला खरोखर शिकण्याची गरज. आम्ही काही शिकलोच नाही अजून. प्रियांनो, आम्हाला फार शिकण्याची गरज आहे. प्रियांनो, बायबल एक फार मोठा अथांग सागर आहे, ज्यात कुठला व्यक्ती प्रियांनो मेला तरी परिपूर्ण होत नाही. प्रियांनो, पण प्रियांनो वचनमा सांगतं ज्याला कान आहे त्यांनी ऐकू. असं का गॉडले गॉड प्रियांनो? ज्याला कान आहे त्यांनी ऐकू. आत्मा काय सांगतो मंडळास, आणि तो आत्मा म्हणजेच पवित्र आत्मा आहे. प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याची वाणी ऐकली पाहिजे की देव आमच्याशी कशा प्रकारे बोलत आहे. ओ हालेलुया. प्रियांनो, पुन्हा तोच थंड टॉपिक आहे की देहाचं चिंतन हे मरण आहे आणि आत्म्याचं चिंतन हे सार्वकालिक जीवन आहे. आज विचार करा प्रियांनो, आज आम्हाला कुठं जायचे? कारण वचनामा सांगतं गलती 3:3 मध्ये संत पौलचं, तुम्ही एवढे निर्बुद्धी आहात का? तुम्ही आत्म्याने सुरुवात केली, आता देहाने पूर्ण होतं का? प्रियांनो, हे वचनावर नीट म्हणून चिंतन करा. गलती करा पत्र 3:3 मध्ये की पौल आम्हाला सांगतात की तुम्ही एवढे मूर्ख बुद्धी बावळट आहात का? तुम्ही आत्म्याने सुरुवात केली, आता देहाने पूर्ण होता का? प्रियांनो, आम्ही अनेकांचं जीवन पाहिलं, अनेकांची सुरुवात चांगली असती. पहिला प्यार फार चांगला असतो, देवा संगती, वचना संगती, पण नंतर कालांतराने काही दिवसाने प्रियांनो त्यांचं जीवन तसं आत्मिक राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडतो, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे विचार येतात, त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रियांनो ते स्वतःहून अनेक प्रकारे किंवा अनेक ठिकाणी
आपली वाटचाल करतात. पण प्रियानो तसं नाही. जर तुमची सुरुवात आत्म्याने, तर तुमचा शेवट देखील आत्म्याने झाला पाहिजे प्रियांनो. कारण वचन आम्हाला सांगतं उपदेशकच्या पुस्तकमध्ये, सुरुवातपेक्षा शेवट बरा. सुरुवातपेक्षा शेवट बरा प्रियांनो. आम्हा सर्वांची सुरुवात छान झाली प्रियांनो, पण आमचा शेवट देखील चांगला झाला पाहिजे. आणि जर आम्ही आमचं जीवन, आमची मंडळी, आमचं कुटुंब देवाला आम्ही समर्पित करू, देवाच्या हाती पडू, देवाकडे आमचं जीवन सोपं प्रियांनो, तर देव प्रियांनो नक्कीच आम्हाला सांभाळेल. पण आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करू, आमच्या स्वभावाचा वापर करू, जे घाणेरडे आहे प्रियांनो, कधी मेलमिलाप करत नाही, कोणाशी व्यवस्थित बोलत नाही, तर आमचा नाश होईल प्रियांनो. यासाठी माझ्या भाऊ बहिणींनो, तुम्ही प्रत्येकाने प्रियांनो देवाची वाणी ऐका. आजपासून तुम्ही तुमचा स्वभाव चेंज करा प्रियांनो. कारण सत्य नेहमी लक्षात ठेवा, कडू असतं कधी पण. सत्य नेहमी कडू आहे आणि कडूच औषध माणसाला बरं करतं. डॉक्टर आम्हाला कडू औषध देतं का? आमचा आजार बरा करण्यासाठी. सत्य हे कडू आहे आणि खऱ्या सेवकाला अनेक लोक द्वेष करतात. जसं जोसेफचं जीवन आम्ही पाहिलं. पण आम्ही हे विसरलो की जोसेफला भावाने खड्ड्यात टाकलं आणि तो खड्ड्यापासून अधिकारापर्यंत गाजला. कारण परमेश्वर जोसेफ संगती होता, परमेश्वर दाऊद संगती होता, परमेश्वर अब्राम संगती होता, परमेश्वर दानियल संगती होता, परमेश्वर इसाक संगती होता, परमेश्वर गॉड मोजेस संगती होता, प्रभू एलिशा संगती होता, एलिजा संगती होता, मिका संगती होता. प्रियांनो देव नेहमी प्रियांनो जे लोक आत्मिक आहे, ज्यांचं आत्मिक जीवन आहे, देवाचं भय आहे, जे शांत राहतात, कुरकुर करत नाही, किरकिर करत नाही, मुखातनं चकार शब्द काढत नाही, निगेटिव्ह विचार करत नाही, एकमेकाला समजून घेतात, अशांचा वापर देव करतो प्रियांनो पवित्र शास्त्रानुसार. म्हणून जागे असाल तर संदेश नीट ऐका प्रियांनो, की देव तुम्हाला आज बदलण्याची संधी देत आहे. आणि तो कुंभार आहे आणि आम्ही माती आहे प्रियांनो. माती कधी विचारत ना कुंभाराला की मला तुम्ही काय बनवणार. कुंभार आपल्या इच्छेने ते पात्र घडवतो. तसं प्रियांनो आमचा कुंभार प्रभू श्री ख्रिस्त आहे प्रियांनो. आम्ही माती आहोत आणि पुन्हा मातीला मिळणार आहे. काही आम्ही आणलं नाही प्रियांनो. आम्ही सांगते काय घेऊन जाणार नाही आहे, सगळं इथं ठेवायचं आहे. इथलं धन, इथला पैसा, इथली प्रॉपर्टी, इथलं बँक बॅलन्स, इथली FD, इथलं सगळं इथं ठेवून जायचं आहे. सर्व क्षणिक आणि क्षणभंगूर आहे. आणि आम्ही तो संदेश ऐकला, श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजरस. श्रीमंत मनुष्याने सगळं जीवन जगलं, शेवटी कुठं गेला तो नरकाच्या आगीत. आणि गरीब लाजरस त्याने आयुष्यभर प्रियांनो नम्र जीवन जगलं. त्याला काय भेटलं नाही भेटलं तरी तो समाधानी संतोषकारी होता. आणि शेवटी तो गरीब लाजरस अब्रामाच्या उराशी म्हणजे देवाच्या राज्यात गेला प्रियांनो. आज विचार करा प्रियांनो, आम्ही एवढी सेवा करतोय, एवढी प्रार्थना करतो, एवढी आराधना करतो, एवढी मिनिस्ट्री चालवतोय, एवढ्या वर्षाच्या पुढे सानिध्यामध्ये, आणि सगळं करून जर आम्ही नरकाच्या आगीत गेलो तर काय लाभ. यासाठी प्रियांनो तो संदेश स्वतः गॉडने ठेवल्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही आम्ही वाचण्यासाठी, अनेकांना शिकवण्यासाठी. श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजरस, नरकातनं आलेला आवाज. तो नरकातनं आवाज नरकातनं आवाज मारतो अब्राम बाप्पाला, या अब्राम बाप्पा या आगीत मला लय त्रास होतोय, या आगीमध्ये मला इथं पाणी मिळाना, तू पाठव त्या लाजरसला आणि त्याच्या कळंगीतनं मला पाणी प्यायचे. ज्या श्रीमंत मनुष्याने आयुष्यभर लाजरचा द्वेष केला खाली भूतलावर, तो वरती काय अपेक्षा करतो. श्रीमंत मनुष्य म्हणतोय अब्राम बाप्पा लाजरच्या कळंगीतनं मला पाणी पिऊ द्या, कारण या नरकाची आग मला इथं फार भाजते प्रियांनो. ले डेंजर आग आहे नरकाची, ले डेंजर आग आहे, सार्वकालिक आग आहे. जसं आम्ही इथं चटका घेतो कुकरचा गॅसचा, तर किती वेदना होतात, तर विचार करा ती आग किती बेकार असेल. सार्वकालिक आग आहे प्रियांनो, अनंतकालाची आग आहे अधोलोकात. यासाठी प्रियांनो आज देवबाप्पा तुम्हाला सांगते पवित्र आत्मेच्या द्वारे, आज तुम्हाला वेळ गॉडने दिलाय प्रियांनो पश्चात्तापासाठी. अंतःकरणापासून पश्चात्ताप करा, मनापासून पश्चात्ताप करा, आपला स्वभाव चेंज करा, नापाक जीवन चेंज करा, घाणेरडे विचार चेंज करा, आणि म्हणा प्रभूला, प्रभू येशू मला उत्तम असा आत्मा द्या, मला सही पवित्र आत्म्याचा अभिषेक करा, मला प्रभूजी संत पौल समान, प्रभू मला दाऊद समान स्तवनाचा आत्मा द्या, संत पौल सारखा आत्मा स्वभाव द्या, मला सही अभिषेक करा, मला दानियल सारखा आत्मा द्या, मला शलमोनासारखं ज्ञान द्या, अब्राम सारखा विश्वास द्या, इसाक सारखं प्रेम द्या, याकूब सारखा अनुग्रह द्या, जोसेफ सारखं परफेक्शन करा. आणि म्हणा प्रभूला प्रार्थनेत, प्रभू मला तोडा मोडा,
नव्याने बनवा घडवा प्रियांनो. आमचा परमेश्वर फार प्रेमळ आहे प्रियांनो. आमचा गॉड खरोखर प्यारचा सागर आहे प्रियांनो. देव तरी आम्हाला क्षमा करतो. आम्ही किती चुका करतो, किती पाप करतो, किती अपराध करतो, कसाही वागतो, तरी तो आम्हाला क्षमा करतो, कारण तो दयावान आहे प्रियांनो. तो प्यारचा सागर आणि सागर दया का. पण प्रियांनो, आम्ही सारख्या चुका नाही केल्या पाहिजे. गॉडने कित्येक वेळा अनेकांना सांगितलं की जा पुन्हा पाप करू नको. ती स्त्री सापडली व्यभिचारात, त्याला गॉडने क्षमा केली प्रियांनो. अनेक जण निघून गेले, पण गॉडने का वॉर्निंग दिली, जा पुन्हा पाप करू नकोस. तो 38 वर्ष व्यक्ती होता, त्याला गॉडने बरं केलं. 39 रनिंग वयामध्ये त्याला बी गॉडने सांगितलं की पुन्हा पाप करू नको, भयंकर दशा येईल तुझी. हा विचार करा, अनेकांची दशा अशी का झाली आहे, का बरकत नाही, का आशीर्वाद नाही, का शाप उतरलेत घरामध्ये, का पटत नाही, का प्रेमप्रीत नाही घरात, का एकता नाही, का नाही कलिसियात एकता. ह्याचं एकच कारण प्रियांनो, आम्ही नम्र बनलो पाहिजे, लीन बनलो पाहिजे, आमच्याकडे एकता पाहिजे, प्रेम प्रीती पाहिजे, आणि आम्ही आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे. कारण स्वभावाला औषध नाही प्रियांनो, ही खरी गोष्ट आहे, पण आम्ही प्रियांनो आमचा स्वभाव चेंज केला पाहिजे, आणि आम्ही पवित्र आत्म्याने चाललो पाहिजे. पवित्र आत्म्याचा सही अभिषेक पाहिजे. आता अनेक लोक, मला पवित्र आत्मा भेटला, मला पवित्र आत्मा भेटला, मग पवित्र आत्म्याचे लक्षणं कुठे, पवित्र आत्म्याचं फळ कुठे, पवित्र आत्म्याचं काम कुठे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य कुठे, पवित्र आत्म्याचा मेलमिलाप कुठे. जसं 12 शिष्यांमध्ये एकता होती, आणि त्या 12 शिष्यांनी जगाची उलथापालट केली. ह्याला मात्र पवित्र आत्म्याचं काम. जोसेफचा पाहतो, तो खड्ड्यापासून अधिकारापर्यंत गाजला, हे पवित्र आत्म्याचं काम. डेव्हिडचं पाहतो, डेव्हिड चुकला जीवनामध्ये, पण डेव्हिडने पश्चाताप केला, स्तोत्रसंहिता 51 मध्ये. ह्याला म्हणजे पवित्र आत्म्याचं काम. सॅमसनने शेवटी पश्चाताप केला की हे प्रभू, मला पुन्हा एकदा बळ द्या. लॉर्ड, जस्ट वन्स मोर टेक द फायर. आणि पुन्हा एकदा फायर मागितलं गॉडला सॅमसननी, आणि गॉडने दिलं प्रियांनो. ह्याला म्हणजे पवित्र आत्म्याचं काम. आज आमचं काम कसं चालले, आम्ही हे परखलं पाहिजे. आज आम्ही सेवा कशी करतोय, आम्ही परखलं पाहिजे. आज मंडळीमध्ये काय कमी, फॅमिलीमध्ये काय कमी, आमच्या प्रार्थना देव का ऐकत नाही, आमच्या प्रार्थना धडकून खाली का येतात पॅचेसला, देव का माझी विनंती ऐकत नाही, देव माझी का प्रार्थना ऐकत नाही, माझ्या प्रेयरची मला का उत्तर मिळत नाही. याचं कारण तुम्ही स्वतः आहात. कारण प्रियांनो, आम्ही स्वतःहून दुश्मनला बी क्षमा केली पाहिजे, देव तुमची क्षमा करेल. तुम्ही एकमेकांना क्षमा करा, देव तुमची क्षमा करेल. हे लिहिले प्रभूच्या प्रार्थनेमध्ये. आम्ही क्रूस खांबावर सुद्धा पाहतो प्रियांनो, एवढा मरणपायी यातना लॉर्डने सहन केल्या, आणि गॉडने सुद्धा आपल्या शत्रूंना क्षमा केली. तुम्ही आम्ही तर मनुष्य आहोत प्रियांनो. यासाठी प्रियांनो, आम्ही आमच्या प्रभूसारखंच चाललं पाहिजे प्रियांनो. या जगामध्ये, या युगामध्ये, ऑल युनिवर्समध्ये, राष्ट्रामध्ये, स्वर्गामध्ये, भूतलामध्ये, अधोलोकामध्ये, समुद्रामध्ये, डोहामध्ये, सर्वत्र एकच जिवंत परमेश्वर आहे, नासरेतकर प्रभू येशू. आणि प्रभू येशू हा महान परमेश्वर आहे. आणि अशा पवित्र प्रभूचे प्रियांनो, तुम्ही आम्ही लेकरं आहोत. तर आम्ही कसं जीवन जगलं पाहिजे, धार्मिकासारखं जीवन जगलं पाहिजे. कारण देहाचं चिंतन हे मरण आहे, आणि आत्म्याचं चिंतन हे सार्वकालिक जीवन आहे. हालेलुया, प्रेज लॉर्ड प्रियांनो. परमेश्वर प्रियांनो, आज आम्हा सर्वांशी बोलल्या प्रियांनो. आम्ही पश्चाताप करूया देवाच्या सानिध्यामध्ये, आम्ही रडूया प्रियांनो, आम्ही देवासमोर आमचे पाप कबूल करूया. हालेलुया. आओ पश्चाताप करे, आओ पश्चाताप करे, आओ पश्चाताप करे, आओ पश्चाताप करे. अपने पाप कबूल करके आओ पश्चाताप करे, अपने पाप कबूल करके आओ पश्चाताप करे. हा प्रभू येशू, आम्ही तुमची वाणी ऐकली दे बाप्पा, आम्ही गीत पण गायलं प्रभूजी. आम्ही तुमची कानी ऐकून आमचे दोन्ही कानातले पडदे फाटले प्रभू, आमचे कान म्हणले प्रभूजी. आम्हाला आमचं पाप दिसलं प्रभू, की आम्ही स्वतः चुकत आहोत. दे बाप्पा, आम्ही तुमच्या विरुद्ध, स्वर्गाविरुद्ध, वचनाविरुद्ध पाप आणि अपराध केले प्रभू. आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा, आम्हाला तोडा, आम्हाला मोडा, आम्हाला घडवा, आम्हाला बनवा दे बाप्पा. कारण तुम्ही आमचा कुंभार आहे आणि आम्ही माती आहे दे बाप्पा. आम्हाला नव्याने घडवा प्रत्येकाला.
प्रभू तुमच्या इच्छेने एक पात्र घडवा आणि या पात्रामध्ये तुमच्या ज्ञानाची वतनी करा, सामर्थ्याची वतनी करा. दे बाप्पा दया आणि कृपा करा. प्रत्येकाला सांभाळा आणि सहाय्य मदत करा. लॉर्ड हे संदेश जे भाऊ बहिणी ऐकते, जे सेवक मंडळी ऐकते, अशा प्रत्येकाला आशीर्वाद द्या, त्यांना ब्लेसिंग द्या आणि त्यांच्या जीवनामध्ये जेवढे पाप झाले असेल, जेवढे अपराध झाले असेल कळत न कळत परमेश्वरा, त्या प्रत्येकाला क्षमा करा, प्रत्येकाला माफ करा आणि प्रभू त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ब्लेसिंग द्या, त्यांना आशीर्वाद द्या, त्यांना आत्म्याने भरा, त्यांना सामर्थ्याने भरा, त्यांना सही आत्म्याचा अभिषेक करा, त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवा, चेतवा आणि पेटवा. जिथं गॅप आहे बाप्पा, तो गॅप तुमच्या रक्ताने भरून काढा. जिथं गॅप असेल त्यांच्या जीवनामध्ये, मंडळीमध्ये, वैयक्तिक लाईफमध्ये, तो गॅप तुमच्या रक्ताने भरून काढा आणि तुम्ही त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वरा प्रत्येकाला क्षमा करा आणि माफ करा बाप्पा. कुणाचाही आत्मा नाश होऊ नये प्रभू, तर प्रत्येकाला मिळावं सार्वकालिक जीवन ही तुमची इच्छा आहे. हो प्रभू, तुमच्या इच्छेने काम करा, दया आणि कृपा करा. मी स्वतः परमेश्वरा पश्चाताप करतो, माफ करा आणि क्षमा करा. येशूच्या नावात मागतो बाप्पा. आमीन आमीन. भावनो तुम्हाला शांती असो. शालोम. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो तुमच्या प्रार्थनेमध्ये प्रियांनो आम्हा सर्वांची आठवण ठेवा आणि अनेक प्रियांनो छान छान संदेश ऐकण्यासाठी, तुम्हाला देण्यासाठी प्रियांनो आम्हा सर्वांसाठी विशेष प्रार्थना करा प्रियांनो. या संदेशच्या माध्यमातून प्रियांनो कोणाचं मन दुखाचा विचार नाही आहे प्रियांनो, किंवा कोणाचं प्रियांनो जजमेंट करत नाही प्रियांनो. देव आमच्याशी बोलला आहे प्रियांनो. देव प्रियांनो आपल्या सेवकाच्या माध्यमातूनच बोलतो, तो छोटा असो, मोठा असो किंवा गरीब असो प्रियांनो. पवित्र आत्मा हे बघत नाही तो गरीब आहे का, त्याने ब्लेझर घातलाय का, छोटा आहे का कनिष्ठ आहे. पवित्र आत्मा तुमचं मन बघतो. देव पाहतो तुमचं अंतःकरण आणि अंतर पाहूनच प्रियांनो देव बाप्पा तुम्हाला सेवेसाठी वाढवतो. तसं जोसेफ वाढला, जोसेफचे भाऊ लोक वाढले नाही का, तर दैहिक होते आणि जोसेफ हा आत्मिक होता प्रियांनो. हालेलुया. तुम्हाला शांती असो. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड. आमीन.